जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। एका गोंडस मुलीला जन्म देऊन सुखाचा क्षण साजरा करणारी 25 वर्षांची विवाहित महिला सुमैया शाहरुख सय्यद एका महिन्यातच देवाघरी गेली। कारण डॉक्टरांची बेजबाबदार उपचार पद्धत आणि अक्षम्य दुर्लक्ष। सोलापुरातील लष्कर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये 22 सप्टेंबर रोजी झालेल्या डिलिव्हरी दरम्यान डॉक्टर नीतू जयकर यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे सुमैयाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या। काल बुधवार दिनांक 3 डिसेंबर रोजी तिच्या नातेवाईकांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे। आज सुमैया गेली, उद्या दुसरी सुमैया बळी ठरणार नाही का, असा प्रश्न सुमैयाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे। सुमैयाची कहाणी ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल। 7 महिन्यांपासून डॉक्टर नीतू जयकर यांच्याकडेच उपचार घेणारी ही विवाहित महिला 22 सप्टेंबर रोजी निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल झाली। मात्र अपेक्षित नॉर्मल डिलिव्हरी ऐवजी शस्त्रक्रिया करावी लागली। पण त्या शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांच्या चुकीच्या पद्धतीमुळे सुमैयाच्या शरीरात इन्फेक्शन पसरले आणि दोन्ही किडन्या निकामी झाल्या। डॉक्टरांनी खोटे आश्वासन देऊन 30,000चे बिल काढले, 15,000चे औषध दिले, तुमची मुलगी बरी होईल असा दिलासा दिला, पण तिची स्थिती बिघडतच गेली। डॉक्टर नीतू जयकर यांनी सुमैयाची गंभीर स्थिती पाहून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला। माझे पती सिव्हिलचे डीन आहेत, तिथे तुमचा उपचार होईल असे सांगून त्यांनी कुटुंबाला फसवले। 23 सप्टेंबर रोजी सिव्हिलमध्ये दाखल झालेल्या सुमैयाची परिस्थिती आणखी खालावली। इन्फेक्शन वाढले, किडन्यांची बायोप्सी टेस्ट करण्याची वेळ आली, पण सिव्हिलमध्ये सुविधा नसल्याने 12 ऑक्टोबर रोजी 25,000 रुपये खर्चून खासगी लॅबमध्ये ही चाचणी करावी लागली। रिपोर्ट हादरवून टाकणारा होता। चुकीच्या उपचारांमुळे दोन्ही किडन्या आणि इतर अवयव निकामी होत चालले आहेत। 19 ऑक्टोबर रोजी पुन्हा सिव्हिलमध्ये दाखल झालेली सुमैया मृत्यूशी झुंज देत होती आणि दुर्दैवाने 22 ऑक्टोबर रोजी तिने शेवटचा श्वास घेतला, एक गोंडस मुलगी मागे सोडून। तिच्या नातेवाईकांनी डॉक्टर नीतू जयकर यांना जाब विचारला, कागदपत्रे मागितली, सीसीटीव्ही फुटेज मागितला, मात्र डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। माझे पती सिव्हिलचे डीन आहेत, तुम्ही काही करू शकत नाही असा सज्जड दमही भरला। पैशाच्या आणि पदाच्या जोरावर न्याय रोखण्याचा हा प्रयत्न माणुसकीला आव्हान देणार आहे। सुमैयाचे वडील आणि भाऊ एअर कॉम्प्रेसर मशीन रिपेरीचे काम करतात। व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कसेबसे सुमैयाचे लग्न झाले। मनासारखा जावई मिळाला, दोन्हीकडचे नातेवाईक समाधानी होते। नवरा बायकोचा हसतमुखाने संसार सुरू झाला। हातात हात घालून चालणारे दिवस आणि प्रत्येक क्षणी एकमेकांसाठी धडपडणारे हृदय। पण अचानक क्रूर काळाने घाला घातला। एका क्षणात सगळे स्वप्न तुटून गेले आणि सुमैया, ती प्रेमाची, हास्याची, जीवनाची ज्योत दोन्ही कुटुंबातून निघून गेली। मागे राहिले फक्त दुःखाचे सावट आणि आठवणींच्या जखमातून रडणारे डोळे। सर्वांना घेऊन चालणारी शांत स्वभावाची मोठी सून सुमैया गेल्याने आम्हाला अतीव दुःख झाले असून तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया सुमैयाचे सासरे युसुफ सय्यद आणि तिचे पती शाहरुख सय्यद यांनी जनशक्ती न्यूजशी बोलताना दिली। देखो, जो भी है हमारे बच्चे को है इंसाफ मिलना है डॉक्टर तरफ से, और सीपी साहब ने बहुत अच्छा कोऑपरेट किया है, और बाकी के जो लोग हैं पीआई वगैरह सब वो अच्छा इंसाफ किए तो हमारे को अच्छा लगेगा। अभी तक तो कुछ हो गया नहीं, 2 महीने के ऊपर हो गई। उसको हमारे पास है, संभालना है उसको, कैसा संभालना है, क्या है, रात भर लेकर बैठना पड़ता है, नींद नहीं हो जाती, काम नहीं है 2-4 महीने से, ये ऐसा है हमारा। मारन अभी माँ नहीं है बच्ची के पास, वो बच्ची को कौन संभालता? दादी दादा। हाँ, बच्ची सताती क्या? बच्ची सर नहीं, थोड़ा बहुत तो सताती रात में, और बच्चा जरा दवाखाने में काम को रहने की वजह से नहीं क्या, हाँ, वो बच्चा भी कोऑपरेट करता है, दवा कैसा खिलाना है, क्या खिलाना है, टाइमिंग वगैरह टाइमिंग से देता है, अच्छा। दूध वगैरह। दादी आप बच्ची के वालिद हैं आप? हाँ। बच्ची के वालिद, क्या मतलब आपके साथ क्या बीती, और अब जब आपकी बीवी, आपकी जो शरीक हयात है आपकी बीवी आपको छोड़कर चले गई इस दुनिया से, क्या लगता है आपको, क्या महसूस हुआ इन दिनों में? अब 2 महीने हो गए आपको मेरे ख्याल से। हाँ, 2 महीना हो गया जी, क्या क्या चाहते हैं आप? बस वही से इंसाफ चाहते हैं, और क्या हुआ, क्या नहीं, गलती की है। क्या हुआ एक्चुअली, आपकी बीवी के साथ क्या वाकया हुआ हॉस्पिटल में? इन शॉर्ट हाँ,
निरायमा हॉस्पिटल में उनकी पूरी रिपोर्ट ओके थे 9 महीने तक, वो ही जी। पूरा देखिए स्टार्टिंग से पूरा उन्होंने ही किया है। हाँ, जो भी है सब उन्होंने ही किया है। तो फिर डिलीवरी होने के बाद वो हमको सिविल में लेके जाओ बोले, अच्छा। वो इन्फेक्शन हो गया ऐसा बोलकर, वो किडनी पर असर हो गया बोल के ऐसा बता दिया। पूरा रिपोर्ट ऑन ओके था उनका, कोई प्रॉब्लम नहीं, उनकी पहले भी कोई प्रॉब्लम नहीं थी। अच्छा, सुमय्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गंभीर दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. पण 2 महिन्यानंतरही डॉक्टर नीतू जयकर यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही, हा प्रश्न सुमय्याच्या कुटुंबियांना सतत भेडसावत आहे. पीडित कुटुंबाने राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि मेडिकल कौन्सिलकडे तक्रारी केल्या आहेत. सर्वांनी चौकशी होईल, कारवाई होईल असा शब्द दिला, पण प्रत्यक्षात काय? शून्य. काल 3 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुटुंबाने प्रशासनाला आव्हान दिले आहे. अशा मुजोर डॉक्टरांचा बंदोबस्त वेळीच करा, अन्यथा गर्भवती महिलांचा बळी जाणे चालूच राहील. सोलापूरच्या या घटनेने महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेच्या काळ्या बाजू उघड्या पाडल्या आहेत. पैशासाठी जीव घेणारे डॉक्टर, पदाचा गैरवापर करणारे अधिकारी आणि कारवाईचा खोटा शब्द देणारे प्रशासन हे सर्व सुमय्याच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. जनशक्ती न्यूजने अशा घटनांवर अनेकदा प्रकाश टाकला आणि प्रत्येक वेळी असंच वाटतं, कारवाईचा अभाव म्हणजे पुढील बळींची खात्री. मेडिकल कौन्सिलने तात्काळ चौकशी करावी, पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि सरकारने गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी. अन्यथा हे प्रकरण केवळ एका बातमीपुरतेच मर्यादित राहील. सुमय्याची कहाणी फक्त एका कुटुंबाची नाही, तर प्रत्येक गर्भवती महिलेची आहे. प्रशासन जागे होईपर्यंत आणि डॉक्टरांवर कठोर कारवाई होईपर्यंत ही लढाई चालूच राहील. अन्यथा उद्या दुसरी सुमय्या बळी गेल्याशिवाय राहणार नाही. मात्र सर्वच डॉक्टर्स किंवा अधिकारी असे नसतात. अनेक डॉक्टर्स रुग्णांसाठी देवदूत बनून आले आहेत. पण जे डॉक्टर आपल्या कर्तव्यात कसूर करतात त्यांच्याकडे बोट दाखवणारी ही बातमी आहे. मला माहित असताना त्याने आम्हाला सांगितलेलं नाही आणि ते किडनी फेल होण्याचं कारण निरामा क्लिनिकमध्ये मॅडमचे कट लागलेला किडनीचा, जे स्पष्ट बायोप्सी रिपोर्टमध्ये आलेलं आहे की ते हिंदी अनुवाद पण द्या काय हे बघा सर, 3 पॉइंट आलेले आहेत त्यामध्ये. किडनीला कट लागलेला आहे, किडनीचे जे ट्यूब्स असतात ते ट्यूबला कट लागलेला आहे आणि एक नस असते बारीक नस पूर्ण त्याला कट लागलेला आहे. 3 पॉइंट यामध्ये आले. आणि या रोलमध्ये डॉक्टर दिनेश कत्रे जे सिव्हिलमध्ये आमचे बहिणीला पेशंटला 18 दिवस कंटिन्यू ऑब्झर्वेशन करत होते, काय कंडिशन आहे. मग त्यांच्यापाशीच आम्ही केलो की त्यांना माहीत असतं म्हणून, पण त्यांनी पण नीतू जयकर आणि ऋतिक जयकरचा दबाव असल्यामुळे आम्हाला खरं या रिपोर्ट बद्दल सांगितले नाही. मग आम्ही याची चौकशी दुसऱ्या किडनीचे स्पेशलिस्ट लोकांना दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले असं असं आहे, तुमचे पेशंटची किडनॅप केले झालेले, त्याला कट लागलेला आहे. आणि रिपोर्टमध्ये सुद्धा ही नॅशनल लॅबोरेटरीची रिपोर्ट दिल्लीवरून आलेली, त्यामध्ये स्पष्ट आलेला आहे. हे रिपोर्ट कधी आला? हे रिपोर्ट सर बघा 18 तारखेला हे रिपोर्ट आले सर. 12 ऑक्टोबर आपण हे सॅम्पल केलं होतं डॉक्टर दिनेश कत्रे सरांपाशी. मग ते 5-6 दिवसांनंतर रिपोर्ट आला. जेव्हा त्याला कळालं की असं मॅटर झालंय, 2-3 दिवसात आमचे पेशंट आले त्याला. पेशंटला पूर्ण सिरियस करण्यामध्ये नीतू जयकर जबाबदार आहे आणि हे पूर्ण मृत्यूपर्यंत घेऊन जाण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि डीनचे हे पूर्ण जबाबदार असणार आहे यामध्ये. मग या संदर्भात आम्ही CP साहेबांना एक लेटर दिले होते की आमच्यासोबत अशी अशी घटना घडलेली आहे. तर CP साहेबांनी पूर्ण आमची फॅमिली घेतली. साहेब पण ऐकून हे मॅटर, एक तरुण मुलगी ज्याचं वर्ष आता लग्न होऊन 1 वर्षही झालेलं नाही आणि डिलिव्हरीची वेळेस असा हलगर्जीपणा, डॉक्टरचे नेग्लिजन्समुळे त्याचा मृत्यू झालाय. त्यांनी पूर्ण लेटर वाचले, ताबडतोब त्यांनी लिहून दिलेले की ते PCO सदर बाजारला ते हँडओव्हर केलेले मॅटर आणि क्विक ऍक्शन म्हणून लिहून दिले. CP साहेब आम्हाला खूप कोऑपरेट केले, खूप समजून घेतले घटनाला. मग त्यानंतर त्यांनी आमच्या समोरच जे सदर बाजारचे PI आहेत बनगर साहेब, त्यांना सुद्धा आमच्या समोर कॉल केले की यामध्ये चौकशी करा आणि कडक कारवाई करा म्हणून. पण डॉक्टर बनगर PI बनगर साहेबांकडून आम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्यांच्याकडनं काही फीडबॅक आला नाही. एवढ्या मी प्रूफ दाखवून सुद्धा
आतापर्यंत डॉक्टरवरती कुठल्या प्रकारची तक्रार किंवा नोंद घेतलेली नाही आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. आणि त्यानंतर आम्ही 15 दिवस वेट केलो. सीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आपण पूर्ण करू या मॅटरमध्ये जे काय योग्य ती कारवाई करू म्हणून. नंतर 15 दिवसानंतरही काही झालं नाही, कुठलीही काही तक्रार त्यांनी आम्हाला सुद्धा बोलवून गेलेलं नाही सदर बाजार पोलीस चौकीला. म्हणून आम्ही आपले जे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम साहेब, त्यांना सुद्धा आपण समक्ष भेटून त्यांना मॅटर कळवलेलं आहे. या संदर्भात आमचा घटना घडलेली आहे मुलीची. मग त्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला साईन करून दिले आणि पूर्ण आश्वासन दिले की तुम्हाला न्याय मिळून जाईल म्हणून. आणि त्यानंतर आम्ही आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटायला गेलो. त्यांनी अवेलेबल नसताना त्यांचं जे पी आहे आणि त्यांचे मुख्य सचिव जे आहेत परदेशी सर, त्यांना सुद्धा आम्ही भेटलेले आहे. त्यांनी सुद्धा या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या संदर्भात पूर्ण चौकशी करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ. आणि मग त्यानंतर जे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांना सुद्धा आपण समक्ष भेटलेलं आहे. त्यांनी लिगल ऍक्शनचा पूर्ण त्यांनी दिलेलं आहे लिहून की असं जर नेग्लिजन्स झाला असेल तर त्यांचं आम्ही योग्य ते पूर्ण कारवाई करेल म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही साहेबांना समक्ष भेटलेलं आहे. आणि आपले जे परदेशी सर आहेत त्यांनी डायरेक्ट जे मेडिकल काउन्सिल आहे मुंबईमध्ये जे परिषद आहे त्यांचे जे डॉक्टर मेन आहेत राकेश वाघमारे सर सीएमओ मुंबईचे, त्यांना सुद्धा मी समक्ष भेटून अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या संदर्भात आम्ही कडेल चौकशी करणार आणि जे योग्य ते तुम्हाला न्याय मिळवून देणार म्हणून. तर आमचा एवढं लढण्याचा काय उद्देश आहे की आमचा पेशंट पूर्ण ओके असताना फिट कंडिशन मध्ये डॉक्टरपाशी ऍडमिट झाला. मग डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ते आमच्या पेशंटची मृत्यू झाली. आणि तुम्ही मॅडम पाशी आम्ही डॉक्युमेंट मागायला गेल्यानंतर मॅडम काय सांगतात, आमचे मिस्टर जे आहे सिव्हिलचे डीन आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. डायरेक्ट आम्हाला डायरेक्ट धमकी दिलं, आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट देणार नाही. आणि मॅडमला सुद्धा आपण डॉक्युमेंट मागितलेला ही कॉपी आहे. मॅडमला आपण या 9 टाईपचे डॉक्युमेंट मागितले होते. मॅडम डॉक्युमेंट देत नाही. सीसीटीव्ही फुटेज मागितले तरी देत नाही, कारण त्यांना माहीत झालेलं आहे त्यांची चुकी झालेली आहे. आम्ही नोंदणी केली कुठं लष्कर विभाग निरामय हॉस्पिटल लष्कर जगदंबा चौक सोलापूर नोंदणी केली. आणि 9 महिने ते मॅडमने ट्रीटमेंट सुरू केली. काय 7व्या महिन्यापासून ती दुरुस्त केली माझ्या मुलीला. आणि 9व्या महिने झाले तेव्हा त्यांनी सांगितले सिजर काढला गेले. एका आठवड्याने 3 मी चक्कर मारलो. मॅडम आज करणार का, उद्या करणार का, मग गुरुवार बोलले. मग 4थ्या दिवशी गेलो तेव्हा तिने सिजर करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. मग ते सिजर झाला आणि त्याला मुलगी झाली. मुलगीला कुठं पाठवून दिली, स्पॅन हॉस्पिटल. तेव्हा 15 मिनिटाच्या आत त्यांनी स्पॅन हॉस्पिटल पाठवून दिली. आणि दुसऱ्या दिवशी माझी मुलगी त्रास सुरू झाला. कसला त्रास होता, लगेच येणं त्याला लगेच टोटल बंद झालं. मग जेवण जाईना आणि त्याला बोलता येईना, श्वास घेता येईना त्याला. मग दुसऱ्या दिवशी म्हणली तुमचा पेशंट क्रिटिकल आहे, मी तुम्हाला शिफ्ट करते सिव्हिल हॉस्पिटलला. मग आम्ही विचारलो मॅडम तुम्ही, माझी मुलगी तर एकदम फिट होती, तंदुरुस्त होती, ॲडमिशन केलं 2 दिवस आली मी तुमच्याकडे. माझी मुलगी तर एकदम हॉस्पिटल आलेली मुलगी माझी, एवढं कंडिशन कसं काय बिघडली तुम्ही. आम्ही त्याला विचारलं तर कार्ड सुरू केली. मग तू असं करा, तुम्ही बिल जमा करा. ते सर्व बिल भरलो. काय सर बंद करा मोबाईल. 30,000 रुपये बिल घेतली आणि 15,000 औषधच घेतली. बिल भरलो. आम्ही तुम्हाला बोलले तिकडे पाठवतो कुठे, सिव्हिल हॉस्पिटलला. सिव्हिलला आम्ही म्हणलो साहेब मॅडम कशा तुम्ही सिव्हिलला पाठवतो, माझी मुलगी काय आम्हाला सांगा मग माझी मुलगी झालं का, माझी मुलगीला काय त्रास आम्हाला डिटेल सांगा तुम्ही आम्हाला काय झालं. नाही त्याची कंडिशन एकदम सिरियस आहे. माझ्याकडे ते मशिनरी नाही आहेत, ICU माझ्यापाशी नाही आहे आणि ते सिस्टम ते लागणार ते माझ्यापाशी नाही आहे. तुम्ही मी कोणा सिव्हिलला पाठवली ते डायरेक्ट कुठं पाठवली, B ब्लॉक 3रा मजला 32 नंबर, तिथं मला माझी मुलगीला पाठवली. आणि त्यामध्ये पाठवलेली माझे हजबंड जे आहेत ना, काय रुटी जयकर हजबंड आहेत ना, आणि सिव्हिल हॉस्पिटल त्यांचे डीन आहेत. त्यांनी तुमचा पुढचा जे उपचार आहे त्यांनी पूर्ण करील मी तिथं तुम्हाला पाठवून येते पाठवली. मग 1 दिवस झाला असा होत ना,
माझी मुलगीची कंडिशन खालत गेली. 18 दिवसात तिने पूर्ण ती कंडिशन फेल झाली आणि 18 दिवसात 8-9 वेळा तरी तिला डायलिसिस केली. डायलिसिस झाला तर त्याला म्हणतो आम्ही विचारलो, सर आम्हाला सांगा, आता डॉक्टरला जेवला त्याला आम्ही विचारलो मला काय व्हायला आमची मुलगीनं. नाही ते इन्फेक्शन वाढलं आहे हो, 2 दिवसाचं इन्फेक्शन वाढलं परत वाढणार, पण इन्फेक्शन कमी होणार परत वाढणार. मग 18 दिवसाला सांगितलं त्याच्या किडनॅपने काम केलं मला. 18 दिवसाला सांगितलं मला की माझी मुलगी किडनॅप केली झाली. मग 18 दिवस काय म्हणतात त्याने, मग काका तुम्ही काम करा मला, तुम्ही ससूनला घेऊन जाता पुण्याला. मग त्याला बोलता येईना, चालता येईना, त्याला श्वास घेता येईना, त्याला जेवण द्यायला त्याला आणि बेबी त्याला घेणार त्याला कसं काय आम्ही गुंजार देतो. मग इथं सोलापूरपर्यंत बघा, सोलापूर आम्ही चौकशी केली. मग तिथला डॉक्टर आहे डॉक्टर कचरे, शिवाजी चौक स्वस्तिक हॉस्पिटल, त्याला तिथं ॲडमिशन आम्ही काय केलं, तिथं पेशंटला कुठं घेऊन गेलं, शिवाजी चौक स्वस्त डॉक्टर कचरे. त्यांनी सॅम्पल घेतला, डॉक्टर दिनेश कचरे त्यांनी सॅम्पल घेतला. सॅम्पल घेऊन कुठं पडलं तिने, पुन्हा ते मुंबई ते दिल्ली नॅशनल सर्टिफिकेट आहे बायोस्टिक केली. त्या रिपोर्टमध्ये क्लिअर आलं आहे की या सिजर करताच वेळेस किडनीला कट लागलेला आहे. तिने मला लपून येते मॅडमनी काय सुद्धा मला खरं सांगितलं नाही. आम्हाला 18 दिवस 1 महिना 22 तारखेला डिस्चार्ज दिली. पुढच्या वेळेला तिचं मृत्यू झाली माझी मुलगी. तिने झूज सोडली. 21 तारखेला 5 ते 6 ह्या त्या दरम्यान त्याच्या माझी झूज सोडली बघा. ग्रॅज्युएट होती माझी मुलगी, ग्रॅज्युएट पूर्ण झालं. मी माझी मुलगी लग्न केलं आणि ते बाळ कुठे आहे इस्पेन हॉस्पिटलमध्ये आणि आई कुठे आहे सिव्हिल हॉस्पिटलला. आमचं डोकंच काम आहे. असं शॉप असला मला काय कुठे मुलगीला बघावं तर ते लहान बाळाला बघावं असं झालं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो 1 दिवस. मग नंतर माहीत पडलं की किडनीची रिपोर्ट आली, 6 दिवसांनी रिपोर्ट आली, दिल्लीवर आली रिपोर्ट. तेव्हा माहीत पडला की किडनीमध्ये जे नसा असते ते रक्ताचे नसा असते ते तिथे कट बसला. क्लिअर आला रिपोर्ट 22 रिपोर्टमध्ये क्लिअर आला. मग तेव्हा ते घाबरून गेली ते मॅडम आज त्याचे काम केले, ते आज त्याचे लोक जे काम केलेत शिवचे स्टॉप त्यांनी मला खरं सांगितलं नाही. असं झालं हे झालं काय सांगितलं नाही आम्हाला. लपून डीनचा जेव्हा दबाव होता, ऋतीचे जयकर जे आहे शिविल हॉस्पिटल त्यांनी मोठा डीन आहे, पूर्ण शिविलवर त्याच्या हातातच आहे. पूर्ण हॉस्पिटलला शिविल हॉस्पिटल त्या हातातच आहे ऋती जयकर. आणि हे त्याची वाईफ आहे नीतू जयकर. तिथे त्याच्याकडे मी ॲडमिट केला, विश्वासाने ॲडमिट केला. आम्ही विचारलं तुम्ही मला तुम्ही पाठवला मला कशाला पाठवला नाही. जर मी स्वतः गेलो साहेब फिरलो मी आता पाठवतो नाही ते कंडिशन खराब. दुसऱ्या दिवशी 32 तिथे काय म्हणते त्याला तो लगेच तुम्ही पुढे रिपोर्ट करा, तेव्हा पुढचा मोठा उपचार करणार.